नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पेन्शनधारकांसाठी जी.आर. आला, हा खुशखबर, सरकारचा मोठा निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांसाठी ही खुशखबर काय आहे व सरकारचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, पेन्शनधारकांसाठी जी.आर. आला, या लिमिट फॉर पेन्शनर्स अपडेट, या निवृत्ती वेतन पेन्शनधारकांना पेन्शन संबंधित जी.आर. आला। पहा, लिमिट फॉर पेन्शनियर्स अपडेट काय आहे बघा। निवृत्ती वेतनधारकांना सरकारी जमीन देण्याकरिता बनवण्यासाठी नियमांमध्ये बदलाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, ज्यामध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादामध्ये वाढ करण्यासाठी माहिती नमूद आहे। यामध्ये संपूर्ण माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। बघा, लिमिट फॉर पेन्शनियर्स अपडेट, महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण 1971च्या नियम 28 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जमीन देण्याबाबत तरतूद आहे। निवृत्ती वेतनधारक स्वतंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागात तसेच नागरी भागात भूखंड देणे शक्य व्हावे, याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम 1971च्या नियम 28 अन्वये असलेल्या या तरतुदीनुसार स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनाकरिता ग्रामीण व नागरी भागात राज्य शासकीय जमीन देण्याबाबत दिनांक 1 जून 2007च्या या शासन निर्णय याबाबतचे धोरण तसेच कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। तसेच सदरहून शासन निर्णयामध्ये उपरोक्त प्रयोजनासाठी एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्न दरमहा 10,000 किंवा त्यापेक्षा कमी अशी अट या ठिकाणी विहित करण्यात आलेली आहे। बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे। लिमिट फॉर पेन्शन इयर्स अपडेट, तसेच मात्र सदर होऊन उत्पन्न मर्यादा सुमारे 15 वर्षापूर्वी सुनिश्चित केली आहे, म्हणून दिनांक 1 जून 2007 पासून आजपर्यंत कुशल अर्धकुशल कामगारांच्या किमान मासिक वेतनामध्ये देखील भरघोस वाढ झाली आहे आणि या बाबी विचारात घेऊन वयोवृद्ध असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी जागा प्रदान करण्याच्या अनुषंगाने एकत्रित कौटुंबिक मासिक मर्यादा वाढवण्याची बाब ही विचाराधीन होती। बघा, एकूणच अशा पद्धतीने लिमिट फॉर पेन्शन इयर्स अपडेट या निवृत्ती वेतन पेन्शन धारकांना पेन्शन संबंधित हा महत्त्वाचा असा सरकारचा निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।